सीढ़ी अब तक न बनी, वो भी तेरे कदमों को छूते जो करते रहे ताना जनी। तेरे रुतबे को छूले वो सीढ़ी अब तक न बनी, वो भी तेरे कदमों को छूते जो करते रहे ताना जनी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान असं काय व्हिडिओ वगैरे आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं ते सर्व का आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही जे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता अगदी फ्री मध्ये। जे काय सर्व का म्हटलं प्रोव्हाइड करत असतो। जर तुम्हाला फ्री मध्ये अलर्ट मोशन किंवा कॅपकट एपीके प्रो एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो। आपल्या टेलिग्रामचे लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जे काय डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर असतो एक अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो का प्रोजेक्ट मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर बीटमार्क पेजला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं काय आपण ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला जे का सर्वात अगोदर फर्स्टला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मिळायच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपलं जे सॉन्ग ऍड करून घेण्यासाठी असं अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला मित्रांनो। या व्हिडिओला आपण ऍड करायचं। ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं। मग आपलं एक्स्ट्रा ऑडिओचं जे ऑप्शन आहे मित्रांनो ते एक्स्ट्रा ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्यायचं मित्रांनो। जे खालचं लोगोचं व्हिडिओ आहे मित्रांनो तो डिलीटच्या ऑप्शन वरती क्लिक करून डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सॉन्गची लेयर आहे मित्रांनो त्या सॉन्गच्या लेयरला असतो जे खालच्या आपल्याला सेट करा। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मिळायच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो जे का तुमचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटो आहे फोटोला लास्ट मॉस्प्रे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का अशा प्रकारे फोटो जे का बीटला आहे दोन पार्ट मध्ये फोटोला कट करायचं मित्रांनो। मग आपला जे का अशा प्रकारे बीटला आहे ग्रुपचा पुढचा पार्ट आहे मित्रांनो फोटोचा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं अलीकडे यायचं मित्रांनो। मग आपल्या फोटोला दोन पार्ट मध्ये कट करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून यायचं। स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का अशा प्रकारे येते याचं मित्रांनो। मग आपला जे का राईट साइडचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये फोटोला कट करायचं। आणखी आपला सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये फोटो वगैरे कट करायचा मित्रांनो। त्याच टाइम तुम्ही पण फोटो वगैरे कट करून घ्या मित्रांनो। अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का अशा प्रकारे स्क्रॉल करा। स्क्रॉल करून यायचं मित्रांनो। मग आपला जे अशा प्रकारे वरची फोटो आहे मित्रांनो ते वरच्या फोटोला अशा प्रकारे स्क्रॉल करून सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे ग्रुपच्या वरची फोटोला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जसं मी फोटो वगैरे सेट करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण लवकर जे अशा प्रकारचे फोटो वगैरे सेट करून घ्या मित्रांनो। मी पण लवकर जे अशाच प्रकारचे फोटो वगैरे सेट करूनच घेतो मित्रांनो। ओके मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे फोटो वगैरे सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो स्क्रॉल करायचं। स्क्रॉल करून जे का फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का ग्रुप आहे मित्रांनो जे का ग्रुपच्या खालचे फोटो आहे मित्रांनो एक फोटो त्या फोटोला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर जे फोटो वरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुमचे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या तुमच्या फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं। सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असे फोटो वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो। मग आपल्या फोटोच्या पुढचे ग्रुप्स आहेत मित्रांनो ते सर्वात जे एक नंबरच्या ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं। मग आपले जे खालचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं। कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं। वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून जे का तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचं। रिप्लेस केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे दोन नंबरच्या ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं, खालच्या फोटो वरती क्लिक करायचं। मग आपला कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करून जर मी फोटो रिप्लेस करण्यासाठी सांगत आहे त्याच तुम्ही पण लवकर अशा प्रकारे फोटोला रिप्लेस करून घ्यायचं। रिप्लेस केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का पुढचा ग्रुप आहे मित्रांनो त्या पुढच्या ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं, फोटो वरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे फोटोला सिलेक्ट करायचं। वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून जे फोटोला रिप्लेस करून घ्यायचं। रिप्लेस केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे खालचं ग्रुपचा फोटो आहे मित्रांनो जे काय खालचं ग्रुप आहे मित्रांनो त्या खालच्या ग्रुपला पण अशाच प्रकारे रिप्लेस करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर पुढच्या ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे अशा प्रकारे वरच्या फोटो वरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। जे
तुमचे फोटो आहे तर तुमचे फोटो असं सिलेक्ट करायचं वगैरे प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे खालच्या ग्रुपला पण अशाच प्रकारचे सेम स्टेप मध्ये रिप्लेस करून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारचे फोटोजला रिप्लेस केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे थोडंफार फोटोजला ऑफर्स ठेवून घ्यायचं मित्रांनो. जसं की तुम्हाला जे व्हिडिओ वगैरे लॅग वगैरे नाही मारेल मित्रांनो. मग आपलं जे सर्व जे काय ऍड केले फोटोज होते मित्र त्या फोटोजला जे काय इफेक्ट वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारचे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काय 1 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असं बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काय 1 नंबर जे काय असं फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे काय ते फोटो त्या फोटोला ऑफ करून घ्यायचं. ऑफ केल्यानंतर जे काय मोबाईल वगैरे लॅग वगैरे नाही मारलं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो जे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काय 2nd नंबरचे फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो जे काय बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो सेकंड बीट जे काय सेकंड फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं जे काय एकदम छान आहे वगैरे एकदम छान आहे ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो जे काय शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो जे काय बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे काय 3 नंबरचे फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट इफेक्ट मित्रांनो मग आपला एकदम छान आहे फोटोला इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आपला जे काय अशा प्रकारे 6.03 च्या बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो. मग आपला जे काय ओव्हरले ऍड करायसाठी असं ओव्हरले दिला मित्रांनो. या ओव्हरला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय ओव्हरले वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या वर 3 डॉट वरती क्लिक करायचं. मग आपला जे काय फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय ब्लेंडिंग ऑपेसिटी वरती क्लिक करून लाईटन वरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं. स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान आहे ओव्हरले पण दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो जे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 4 नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो जे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय 14.00 च्या बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो जे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काय लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो जे काय बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे काही इफेक्ट वगैरे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.